नमस्कार. JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या कुरडईसाठी चीक कसा तयार करायचा त्याची संपूर्ण रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी येथे मी 1 किलो लोकवान गहू गाळून निवडून पाण्याने स्वच्छ धुवून 3 दिवस पाण्यात भिजत ठेवला होता. रोज एकदा गव्हातील पाणी काढून त्यात नवीन पाणी टाकून झाकून ठेवले होते. आज बरोबर 4था दिवस आहे. आपण हे गहू पाण्यातून काढून घेऊ. गहू आपण पाण्यातून काढून घेत आहोत. मी एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे. त्यात आता गहू काढून घेते. गहू छान भिजलाय मस्त. असं दाबून बघायचं. बघा छान पांढरा शुभ्र चीक येतोय. अशा पद्धतीने आपण सर्व गहू पाण्यातून काढून घेऊ. गहू पाण्यातून काढून झाले आहे. गव्हावर मी थोडे मीठ लावून घेते आता, म्हणजे यामुळे ताण पडत नाही गव्हांना, चीक चांगला पडतो. मीठ असं सोडून घ्यायचं. गहू वाटण्यासाठी मी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात आता गहू टाकून घेते. थोडे गहू थोडं पाणी टाकून आपण गहू वाटून घेऊ. जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे. मिक्सरच्या भांड्यात मी अर्धे असे गहू टाकून घेतले आहे. त्यात आता पाणी टाकते थोडं. तर झाकण लावून आपण बारीक करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात गहू वाटून झाले आहे. छान वाटल्या गेलेत मस्त. जास्त जाड पडणे आणि बारीक पडणे अशा पद्धतीने गहू वाटून घ्यायचे. जास्त प्रमाणात करायचे असेल तेव्हा आपण चीक काढण्याच्या मशीनमधूनही काढून आणू शकतो. आता हे मी भांड्यात काढून घेते. वाटलेले गहू मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते. अशा पद्धतीने आपण सर्व गहू वाटून घेऊ. एक किलो भिजवलेले गहू मिक्सरच्या भांड्यात वाटून झाले आहे. अशा प्रकारे मी वाटून घेतले सगळे. आता आपण हा गव्हाचा चौथा असा दाबून चोळून काढून घेऊ. त्यात मी थोडं पाणी टाकते. अजून पाणी टाकल्याने असं मोकळा होतो. इथे एक मी मोठे भांडे घेतले आहे. त्यात आता मी असा चौथा दाबून काढून घेते. अशा प्रकारे आपण सर्व कोंडा हा काढून घेऊ. गव्हाचा कोंडा मी ह्या भांड्यात काढून घेतला आहे. त्यात आता आपण पाणी टाकून परत पिळून घेऊ. आणि गव्हाचा चीक हा आहे. आता आपण चाळणीने गाळून घेऊ. मी एका मोठ्या भांड्यावर चाळणी ठेवली आहे. त्यावर आता हा गव्हाचा चीक टाकून घेते, म्हणजे राहिलेला कोंडाही चाळणीत जमा होईल. अशा पद्धतीने चीक गाळून झाला आहे. आता आपण हा कोंडा परत पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. गव्हाचा चीक काढायचा असेल त्यावेळी भांडीही भरपूर लागतात, पाणीही भरपूर लागतं आणि दुसऱ्याची मदतही लागते, म्हणजे काम पटपट होतं. या भांड्यात मी पाणी टाकून घेते. परत
2 ते 3 वेळा आपण पाण्यातून स्वच्छ करून घेऊ. मी मोठ्या भांड्यात पाणी घेतले आहे. त्यात आता गव्हाचा कोंडा छान चोळून धुवून घेतला आहे. अशा रीतीने दाबून सर्व चीक काढून घेऊ आपण. या कोंड्यापासून आपण खारोड्याही बनवू शकतो, छान लागतात त्या. या भांड्यातून मी कोंडा काढून घेतला आहे. आता चाळणीतून आपण परत गाळून घेऊ. अशा रीतीने चीक गाळून झाला आहे. गव्हाचा चीक आपण चाळणीने गाळून घेतलाय प्रथम. आता मी एका भांड्याला ओढणी बांधली, ही सुती ओढणी. आता आपण तो चीक गाळून घेऊ. कापडातून गाळल्याने छान पांढरा शुभ्र चीक आपल्याला मिळतो. कुरडई पण छान येते. थोडा थोडा चीक आपण टाकून गाळून घेऊ. गव्हात काही कोंडा राहिला तर तो कपड्यावर जमा होतो. अशा पद्धतीने आपण सर्व चीक गाळून घेऊ. गव्हाचा चीक सुती कापडातून गाळून झाला आहे. आपण आता बघून घेऊ. कापडावर असा थोडासा चोथा शिल्लक राहिला आहे. आता आपण कापड काढून घेऊ. अशा पद्धतीने गाळलेला चीक निघाला आहे हा. आता हा आपण रात्रभर झाकून ठेवू. चीक मी या डब्यात गाळून घेतला आहे. आता आपण रात्रभर हा चीक झाकून ठेवू. त्यामुळे वरती पाणी राहील आणि खाली घट्ट चीक जाऊन बसेल. गव्हाचा चीक आपण डब्यात काढून ठेवला होता, तो बघून घेऊ आपण. अशा रीतीने जास्तीचं पाणी वर आलेलं आहे आणि चीक तळाशी जाऊन बसला आहे. आपण आता हे वर आलेलं पाणी पातेल्यात काढून घेऊ. वरचे पाणी आपण अलगद असे काढून घेऊ. चीक छान तळाशी जाऊन बसला आहे मस्त. वरचे पाणी आपण काढून घेतले आहे आणि घट्ट चीक डब्यात राहिला आहे. तो आता आपण असा फोडून घेऊ. चीक बघा कसा छान घट्ट बसला, अगदी असा हाताने फोडून घ्यायचा. घट्ट चीक आपण हाताने असा फोडून घेऊ. सगळं छान मिक्स करून घेऊ आपण. छान पांढरा शुभ्र चीक आलाय मस्तच. अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेऊ. मी चीक भांड्यात काढून घेते आहे. गव्हाचा चीक आपण पातेल्यात काढून घेतला होता. त्यावरील पाणी आपण काढून घेतलंय. थोडं पाणी मी अजून काढलं होतं. आता छान घट्ट चीक असा खाली तळाशी बसला आहे. आता आपण हा सर्व मिक्स करून कुरडईसाठी चीक शिजवून घेऊ. ह्या चिकापासून आपल्याला खिशीचे पापड करता येतात किंवा पातळ घाटा शिजवूनही आपल्याला पापड करता येतात. किंवा हा चीक आपण उन्हात परातीत पसरून वाळवला ना 2-3 दिवस तर वर्षभर आपल्याला हा चीक पुरवठा होतो. गव्हाचा चीक छान मिक्स करून झाला आहे. तळाशी बसलेला सगळं आपण फोडून घेतला आहे.
छान पांढरा शुभ्र झालाय चीक. आता आपण हा मोजून बघू. इथे मी एक भांडे घेतले आहे, त्यात आता आपण हा चीक टाकून घेऊ. जेवढा चीक असेल तेवढंच आपण पाणी घेणार आहोत. पाऊण भांडे चीक आलेला आहे, तितकंच आपण पाणी घेऊ. गव्हाचा चीक शिजवण्यासाठी मी तेवढंच पाणी घेतलं आहे, पाऊण भांडं, आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. मी गॅसवर एक पितळी भांडे ठेवले आहे, जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आपल्याला. त्यात मी पाणी टाकून घेते आहे. भांड्यात ठेवलेले पाणी उकळते आहे मस्त. मी थोडे पाणी काढून घेते, आपण गरजेनुसार टाकणार आहोत. पाण्यात मी मीठ टाकते. पाण्यात आता हळूहळू आपण चीक टाकून घेऊ आणि एका हाताने हलवत राहू. सारखे हलवत राहायचे, नाही तर मग गाठी होतात चिकाच्या, कुरड्या चांगल्या होत नाही. मग सारखे हलवत राहायचे. गव्हाचा चीक आपण शिजायला ठेवला आहे, मस्तच गिरून झाला आहे. छान प्लेन आलाय मस्त, काहीच गाठी वगैरे नाही आल्या. आणि आपण काढून ठेवलेलं पाणी, त्याची काही गरज पडली नाही, बरोबर झाले पाणी. आता आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू. त्यावर मी एक पांढरं ओलं कापड टाकते, त्याच्याने छान वाफ बसते पिठाला. आता कमी गॅसवर आपण छान शिजवून घेऊ. 15-20 मिनिटं झाली आहेत, आपण चीक बघून घेऊ. छान वाफ भरली मस्त, रंग बदलला आहे. आपण आता हलवून घेऊ. छान काचेसारखा पारदर्शक झाला आहे चीक. आपण आता खालीवर करून घेऊ जरा. अजून कपडा टाकून मी 15 मिनिटं शिजवून घेते. कुठलेही वाळवणाचे पदार्थ शिजवले ना तरच छान फुलतात. 15-20 मिनिटं झाली आहेत, आपण आता बघून घेऊ. छान शिजलाय मस्त चीक, सुवास सुटलाय मस्त शिजल्याचा असा. रंगही बदलला आहे आणि पारदर्शक दिसायला लागले. आता मी गॅस बंद करून आपण कुरड्या टाकून घेऊ. कुरडई बनवण्यासाठी मी इथे पितळी सोऱ्या घेतल्या आहे, त्याला ही चकती लावते. खरवडीत बाजू आपण अशी खाली करू, गुळगुळीत बाजू वरती ठेवायची, छान सफाईदार कुरडई येते. कुरडईची ताटली मी अशी लावून घेते मी. गरम गव्हाचा चीक मी आता सोऱ्यात भरून घेते आहे. असे गरम गरम पिठाच्याच कुरड्या छान होतात. परत झाकून ठेवते मी पीठ. सोऱ्या लावून घेते मी. कुरडई टाकण्यासाठी मी एका पाटावर पांढरे सुती कापड टाकले आहे. वाळवणाचे पदार्थ करताना सुती आणि पांढरेच कपडे वापरावे, म्हणजे रंग लागण्याची भीती नसते. आता आपण कुरडई टाकून घेऊ. तीन वेढ्याच्या आपण अशा कुरड्या करून घेऊ. छान झाली कुरडी मस्त. आपण दुसरी कुरडी टाकून घेऊ. अशा पद्धतीने सर्व पिठाच्या कुरड्या टाकून झाल्या आहेत. आता मी हे उन्हात 2 ते 3 दिवस छान वाळवून घेते. आमच्याकडे घरात सर्वांना कुरडईचा चीक आणि असं दूध टाकून साखर टाकून खायला खूप आवडतं.
त्यामुळे अर्धा चीक तर आम्ही काढूनच ठेवतो खायला. चटणी टाकून पण छान लागतो हा चीक. आमच्याकडे असं दूध साखर टाकूनच खातो आम्ही जास्त. छान अगदी मस्त लागतो, चविष्ट आणि पौष्टिक फराळ असतो हा आमचा. गव्हाच्या कुरडया 4 दिवस कडकडीत उन्हात छान वाळवून झाल्या आहेत. चला आपण आता तळून बघूया. छान मस्त दिसत आहे ना कुरडया. आपण आता तळून बघू. मी गॅसच्या शेगडीवर कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल तापले मस्त. आपण एक तार टाकून बघू. तापलेल्या तेलातच आपण कुरडई तळणार आहोत. छान फुलून येते मस्त. तेल तापलं आहे. आपण आता कुरडई टाकून बघू. आपण उलटी करून घेऊ आता थोडी. छान फुलासारखी मस्त उमलून आली ना कुरडई. छान असं तार तार मोकळा झालाय मस्त. आपण दुसरी कुरडी तळून बघू. छान तळून झाली मस्त आपली दुसरी पण कुरडई. कुरडया छान तळून झाल्या आहेत मस्तच. वर्षभर टिकणारी, लग्न कार्यात व पुरणपोळी आमरसाच्या जेवणात मानाचे स्थान मिळवणारी अशी कुरडई आपण पण घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.